नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, या कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा करत असतो, तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. प्रेक्षक हो, आपले शरीर हे विविध घटक आणि अवयवांनी बनलेले असते, परंतु या घटकांमध्ये या अवयवांमध्ये जर काही बिघाड झाला तर मात्र व्यक्तीला मोठमोठ्या अशा शारीरिक विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आणि आपल्या शरीरातील रक्त हा एक असाच महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक आहे. शरीरामध्ये रक्त संपूर्ण शरीरामध्ये जाऊन शरीराचं पोषण करत असतं, परंतु जर याच रक्तामध्ये काही बिघाड झाला तर, काही प्रॉब्लेम झाला तर आपण एका मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. आणि या आजारांपैकी रक्ताच्या या आजारांपैकीच एक गंभीर असा आजार म्हणजे सिकल सेल. असं होऊ शकतं की बऱ्याच लोकांना याविषयी माहितीही असेल आणि काही लोकांना माहिती नसेल. अशा या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊनच आपण 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर हा सिकल सेल जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करत आहोत. याच अनुषंगाला धरून आजचा आपला हा भाग आहे. तर आजचा आपला विषय आहे सिकल सेल जनजागृती सप्ताह. विषय पुन्हा पाहावा, सिकल सेल जनजागृती सप्ताह. आणि अशा या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत इथे आहेत डॉक्टर नमिता जितेंद्र पळवळ. नमस्कार मॅडम. आरोग्य संपदामध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर नमिता या मुंबईमधील सायन कॉलेजमध्ये जे लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिसिन हॉस्पिटल आहे येथे त्या वैद्यकीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच या कॉलेजमधील रक्तविज्ञान या शाखेच्या सेवांचा जो काही प्रभार आहे तो डॉक्टर सांभाळतात. तसेच ॲनेमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल रक्तविकार, प्लेटलेट्स, रक्तस्राव आणि रक्त गोठण्याचे विकार यांसारख्या रक्तविकारांच्या उपचारांमध्ये डॉक्टरांचा 27 वर्षांचा अनुभव आहे. तर प्रेक्षक हो, 27 वर्षांचा अनुभव म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा अनुभवी तज्ज्ञ आज आपल्यासोबत मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत आहेत. तर डॉक्टर, मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत. मॅम, माझा पहिला प्रश्न असा आहे की जसं सिकल सेल आपण म्हणतो, काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना नाही माहिती आहे, तर नेमकं सिकल सेल म्हणजे आहे काय? हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? तर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये तांबड्या पेशी असतात ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. तर या तांबड्या पेशी काही विशिष्ट जेनेटिक बदलांमुळे त्या तांबड्या पेशी ज्या नॉर्मली गोल आणि मध्ये चपट्या अशा लवचिक असतात, तर त्या काही जेनेटिक चेंजेस बदलांमुळे त्यांचा आकार बदलतो. त्या चंद्रकोरीसारख्या किंवा शेतामध्ये वापरणाऱ्या विळ्यासारख्या, इंग्रजीमध्ये ज्याला सिकल म्हणतात, त्याच्यासारखं रूप धारण करतात. आणि या ज्या पेशी ज्या असतात त्या इतर तांबड्या पेशींपेक्षा टणक असतात. त्यामुळे त्या रक्तामध्ये जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये वाहतात तेव्हा त्यामधून सहज जाऊ शकत नाहीत आणि त्या एकमेकांना चिकटतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होतं. त्यामुळे आपण म्हणतो की ॲनिमिया, रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे बाकीचे पुढचे प्रॉब्लेम्स होतात. तेव्हा त्याला सिकल सेल असं म्हणतात. नक्कीच. मॅम, मी एका टर्मशी संबंधित मला माहिती आहे, सिकल सेल ट्रेट. तर माझा प्रश्न असा आहे की सिकल सेल ॲनेमिया किंवा सिकल सेल आजार आणि सिकल सेल ट्रेट हे दोघी एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत? बरोबर आहे. तर सिकल सेल जेव्हा रक्तामध्ये असतं तेव्हा ते दोन प्रकारे असू शकते. ज्यामध्ये सिकल सेलचं प्रमाण जास्ती असेल तेव्हा सिकल सेल डिझीज असं म्हणतो, आणि सिकल सेल ट्रेट म्हणजे त्याचं प्रमाण कमी असतं तर तेव्हा आपण सिकल सेल ट्रेट असं म्हणतो. त्याच्यासाठी हिमोग्लोबिन एस नावाचं एक हिमोग्लोबिन जेव्हा आपल्या शरीरामध्ये असतं तर त्याचं प्रमाण 30% कमी असेल तर आपण त्याला ट्रेट असं म्हणू शकतो. ते 30% जास्ती असेल किंवा 60-70% असेल तेव्हा ते डिसीज असं म्हणतात. तर हा अनुवंशिक प्रकार आहे जो आपल्या पालकांकडनं अपत्यांमध्ये येत असतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हटलं की सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे.
तर अनुवंशिक आजार म्हणजे जो पालकांकडून त्यांच्या मुलांमध्ये जातो. तर हा कशा प्रकारे जातो? म्हणजे प्रत्येकच पालक जो सिकल सेल आजाराचा म्हणजे त्याला आजार आहे, तर त्या प्रत्येक पालकाच्या मुलांना हा आजार असू शकतो का? तर जसं मी आधी म्हटलं की सिकल सेल ट्रेट आणि सिकल सेल डिसीज असे 2 प्रकार आहेत. तर सिकल सेल ट्रेट हा प्रकार म्हणजे आपल्या शरीरामध्ये गुणसूत्रांच्या 24 जोड्या असतात. त्याच्यापैकी एक क्रोमोझोम 11 जे असतं ज्याच्यामध्ये हे हिमोग्लोबिनचे जीन्स असतात. तर अशा प्रत्येक पालकाकडनं त्यांच्या मुलाला एक एक क्रोमोझोम येत असतो. तर जेव्हा दोन्ही पालक सिकल सेल ट्रेट असतात म्हणजे त्यांच्यामध्ये या क्रोमोझोमची एकच जोडी असते. तर असे जेव्हा 2 पालक दोघांनाही सिकल सेल ट्रेट असेल तर त्याच्यापैकी 25% त्यांना ज्या होणाऱ्या मुलांपैकी 25% मुलांना असे चान्सेस आहेत की हे दोन्हीही ॲबनॉर्मल जीन येऊ शकतील. मग अशा वेळेला त्या दोन्ही ॲबनॉर्मल जीन्स आले की त्याला आपण होमोझायगस स्टेटस म्हणतो. तर अशा पेशंटना मग सिकल सेल डिसीज असं होतं. 50% मुलांमध्ये एकच जीन जाऊ शकतं कुठच्या तरी एका पालकाकडनं, तेव्हा त्यांना सिकल सेल ट्रेट असं म्हणतो. आणि 25% मुलांमध्ये दोन्ही नॉर्मल जीन्स जाऊ शकतात त्यामुळे ते नॉर्मल असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे हा आई वडिलांकडनं मुलांकडे येणारा पिढीजात असा आजार आहे. नक्कीच. जसं आता डॉक्टरांनी सांगितलं की 25% म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 25% चान्सेस असतात, है ना डॉक्टर? 25% असतात. म्हणजे जर 2 व्यक्तींचे लग्न होत असतील आणि त्याच्यापैकी जर एक पॅरेंट किंवा एक पालक हा कॅरियर असेल, है ना मॅम? जर सिकल सेल ट्रेट असेल हां, सिकल सेल ट्रेट असेल तर चान्सेस कमी होतात. पण जर दोघी पॅरेंट सोबत असतील तर मग त्यांच्या मुलांना सिकल सेल आजार होण्याचे चान्सेस खूप वाढतात. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला डॉक्टर की आता आपण बघितलं की सिकल सेल म्हणजे काय? तर सिकल सेलचे जे सुरुवातीचे चिन्ह म्हणतो आपण किंवा लक्षणं म्हणतो ती कशा प्रकारची असतात? आता जसं म्हटलं की हा अनुवंशिक आजार आहे त्यामुळे तो जन्मजातच असतो. परंतु सुरुवातीला याचे सिम्पटम्स येत नाहीत कारण पहिल्या 6 महिन्यापर्यंत तर बाळाच्या शरीरामध्ये आईचं रक्त असतं किंवा चांगले हिमोग्लोबिन असतं, HbF आपण म्हणतो. त्यामुळे तेव्हा त्यांना त्रास होत नाही. त्याच्यानंतर हळूहळू त्यांना लक्षणं दिसायला लागतात आणि जसं सिकल सेलच्या प्रमाण असतं त्याप्रमाणे ते जास्त सिम्पटमॅटिक होऊ शकतात. तर अशा मुलांना जेव्हा काही परिस्थिती उद्भवते जसं खूप डिहायड्रेशन होतं किंवा त्यांना ऑक्सिजनची कमी होते काही इन्फेक्शनमुळे किंवा ते अतिशय थंड किंवा अतिशय गरम वातावरणात जातात तेव्हा ह्या पेशी त्यांचा आकार बदलतात आणि सिकल सेल बनतात. तर ह्या सिकल सेल ज्या असतात त्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्या अडकतात आणि त्यामुळे त्या भागाचं रक्ताभिसरण थांबतं. त्यामुळे तो भाग असा त्याला रक्त मिळत नसल्यामुळे इश्किमिया म्हणजे रक्तपुरवठा न झालेला भाग त्याला वेदना व्हायला सुरुवात होते. त्याला आपण पेन क्रायसिस असं म्हणतो. त्यामुळे त्यांना कुठेही पेन क्रायसिसमध्ये अगदी छोट्या बोटांपासून ते पोटाच्या आतड्यापर्यंत डोळ्यापर्यंत कुठेही हे क्रायसिस होऊ शकतं. दुसरं म्हणजे हे जे RBCs असतात त्या ॲबनॉर्मल असल्यामुळे जे नॉर्मल तांबड्या पेशींचं आयुष्यमान असतं जे 90 ते 120 दिवस आपण म्हणतो ते कमी होऊन 10 ते 20 दिवसांमध्ये होऊन जातं आणि त्यामुळे रक्ताचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे त्यांना ॲनिमिया होतो. परत हे जे ॲबनॉर्मल पेशी ज्या असतात त्या आपली जी स्प्लीन असते प्लीहा त्याच्यामध्ये त्या नष्ट केल्या जातात आणि त्याच्यामुळे बिलिरुबिनचं प्रमाण खूप वाढतं म्हणजे कावीळ होते. आणि बाकी म्हणजे या सगळ्या आजारामुळे रक्ताभिसरण थांबल्यामुळे त्या मेजर ऑर्गन जसं फुफ्फुस आहे किंवा किडनी आहे यांना पण इजा पोहोचू शकते. नक्कीच. म्हणजे सिकल सेल जे आपण म्हणतो सिकल सेल हा रक्तविकार आहे. तर याचे महत्त्वाचे जर 3 लक्षणं म्हटले म्हणजे तुम्हाला कावीळ होऊ शकतो किंवा शरीरामध्ये कुठेही अचानक इजा म्हणजे पेन जे वेदना म्हणतो आपण ते सुरू होऊ शकतं. तर अशा प्रकारचे लक्षणं आपल्याला सांगितलेले आहेत. डॉक्टर माझा पुढचा प्रश्न असा आहे की हे जे सिकल सेल आपण म्हणतो तर हे एखाद्या विशिष्ट वयामध्ये किंवा आपल्या भारताच्या विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट प्रदेश असं कुठे म्हणजे अशा पेशंटमध्ये किंवा अशा लोकांमध्ये कुठे विशिष्ट ठिकाणी आढळून येतं का? नक्कीच. तर हा जो मी जसं म्हटलं की हा
वयाच्या 6व्या महिन्यानंतर कधी पण कोणाला कधी पण होऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी काही एक परिस्थिती उद्भवावी लागते. जसं मी म्हटलं की काही इन्फेक्शन झालं त्यांना, ज्याच्यामुळे ऑक्सिजन कमी झालं किंवा डिहायड्रेशन झालं, तर अशा लोकांना होतो. आता भारतामध्ये म्हटलं तर महाराष्ट्रात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तर काही प्रमाणात चेन्नई या ठिकाणी अशा आजाराचे रुग्ण अति जास्ती प्रमाणात आढळतात. मुख्यत्वे करून आदिवासी समाज आहे, ट्रायबल एरिया, त्या एरियामध्ये हा जास्ती प्रमाणात दिसतो. आणि याला कारण म्हणजे परस्पर नातेसंबंध, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की नात्यांमध्ये लग्न होतं, त्यामुळे तेच जीन्स परत पुढे पुढे जात राहतात. त्यामुळे त्या 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 लोकांमध्ये हा आजार जास्ती प्रमाणात दिसतो. म्हणजे असं बघायला गेलं तर दर 86 आदिवासींमध्ये एक सिकल सेलने पीडित असू शकतो. त्यामुळे त्या भागामध्ये जास्ती प्रमाणात असतं. आणि अदरवाईज कोणत्याही वयामध्ये सिकल सेल क्रायसिस होऊ शकतो. ओके, म्हणजे सिकल सेल्सचे जे जीन आहे ते तुमच्या शरीरामध्ये आधीपासूनच असू शकतात, पण जेव्हा अशा काही कंडिशन्स येतात किंवा अशा काही अवस्था येतात ज्या तुमच्या त्या जीन्सला ट्रिगर करतात, तेव्हा सिकल सेल क्रायसिस उद्भवतो. नक्कीच ना? बरोबर. नक्कीच. तर असे हे लक्षणं आपण बघितलेले आहेत. पुढचा प्रश्न माझा डॉक्टरांसाठी असा आहे की सिकल सेल याच्यासाठी काही तपासण्या किंवा चाचण्या असं काही आहे का ज्याच्यामुळे आपण डायग्नोज करू शकतो? बरोबर आहे. तर जेव्हा एखादा पेशंट येतो ज्याच्यामध्ये हे ॲनिमिया आहे किंवा जॉन्डिस आहे आणि पेन क्रायसिसची जर आम्हाला हिस्ट्री दिली, तर आम्ही त्यांना तपासण्या करायला लावतो. आणि त्याच्यासाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस, त्याच्यामध्ये एक नवीन पद्धती आहे HPLC, म्हणजे ज्याच्यामुळे सगळे हिमोग्लोबिन जे आहेत, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमोग्राफी, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हिमोग्लोबिन आहेत, ते वेगवेगळ्या लेवलवरती सेपरेट होतात. आणि त्याच्यामुळे त्या HbS जे सिकल सेलचं आहे जे प्रमाण, ते किती आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यामुळे आपण ते डायग्नोज करू शकतो की तो सिकल सेल डिझीज आहे किंवा ट्रेट आहे. त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबामध्ये असे सिकल सेलचे पेशंट्स आहेत किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये आहेत, तर आम्ही त्या सगळ्यांना अशा पेशंट्सना किंवा त्यांच्या नातेवाईकांना स्क्रीन करायला सांगतो. आणि आपल्या देशामध्ये असं म्हणजे एक मोहीम आता काढलेली आहे की 2023 मध्ये की आपला देश सिकल सेल मुक्त व्हावा किंवा सिकल सेलचं प्रमाण कमी व्हावं. त्याच्यासाठी मग ज्या काही गरोदर बायका आहेत, जेव्हा त्या तपासणी करता येतात, तेव्हा त्या सगळ्यांची आपण ही HPLC टेस्ट करतो. आणि त्याच्यामध्ये जर सिकल सेलचं प्रमाण असेल तर मग त्यांच्या नवऱ्याचं पण ते टेस्ट करून घेतो. आणि जर नवरा पण पॉझिटिव्ह असेल तर मग होणाऱ्या अपत्याची पण चाचणी गर्भाशयात असतानाच केली जाते. किंवा मग वयात येणाऱ्या मुलामुलींची पण टेस्ट करायला आपण त्यांना ॲडवाइस करतो. नक्कीच. मॅम, प्रसूतीपूर्व चाचणी आणि एखाद्या नॉर्मल व्यक्तीची चाचणी, तर ह्या दोघी सारख्याच आहेत की दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आहेत? नाही, HPLCची टेस्ट ही तर दोघांमध्ये सारखीच आहे. परंतु जर HPLC मध्ये दोघंही नवरा बायको जर दोघंही पॉझिटिव्ह असतील तर मात्र मग गर्भाची तपासणी करायला लागते. त्या स्पेसिफिक टेस्ट असतात, त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडनं केल्या जातात. नक्कीच. अदरवाईज बाकीच्या तर ब्लड टेस्ट आहेत. ओके, नक्कीच. प्रेक्षक हो, आपण अशीच माहिती घेत राहूया, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आरोग्य संपदामध्ये तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे सिकल सेल जनजागृती सप्ताह, जो की आपण 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या दरम्यान साजरा करत आहोत. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमिता पडवळ मॅडम. प्रेक्षक हो, याआधी ब्रेक आधी आपण सिकल सेल ॲनिमियासाठी किंवा सिकल सेल आजारासाठी ज्या वेगवेगळ्या चाचण्या, कोणत्या वेगवेगळ्या चाचण्या करायच्या ते बघत होतो. आणि डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं की प्रसूतीपूर्व आणि एका नॉर्मल व्यक्तीसाठीच्या चाचण्या सेम असतात आणि त्याचविषयी आपण बोलत होतो. मॅम, याच्याविषयी अजून काही आहे का सांगायला? हां, म्हणजे हे HPLC हे ब्लड टेस्ट आहेत. बऱ्याच वेळेला त्या कन्फर्मेटिव्ह नसतात, तेव्हा मग जेनेटिक टेस्ट कराव्या लागतात, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक जीन
त्याच्यामध्ये जे काही बदल, त्याला आपण म्युटेशन म्हणतो, त्या आहेत का ते पण शोधून केलं तर त्या काही अद्ययावत सेंटर्समध्ये होतात. ओके. पण HPLC किंवा HB इलेक्ट्रोफोरेसिस ही टेस्ट कुठे होऊ शकते आणि ते एक सिंपल प्रोसेस आहे निदान करायची. त्याचप्रमाणे रुग्णाचं पेरिफेरल स्मिअर जे ब्लड आहे ते मायक्रोस्कोप खाली बघून त्याच्यामध्ये सिकल सेलचं प्रमाण किती आहे ते आपण बघू शकतो आणि त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याचे काही चान्सेस आहेत का हे पण आपण त्याच्यावरनं ठरवू शकतो. नक्कीच. मॅम, तुम्ही असं आता बोलले की कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस, तर जे सिकल सेल आजार आपण म्हणतो आहोत, तर त्याचे वेगवेगळ्या अवयवांवरही असे काही गुंतागुंतीचे लक्षणं किंवा कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात का? बरोबर. तर सिकल सेल ट्रेट हा निरुपयोगी, म्हणजे त्याच्यामध्ये काही कोणाला काही त्रास होत नाही. पण जेव्हा सिकल सेल डिसीज असेल तेव्हा जसं मी म्हटलं की काही प्रेसिपिटेटिंग कॉजेस असतात, जसं डिहायड्रेशन वगैरे झालं किंवा काही सर्जरी ऑपरेशनची गरज लागू शकते किंवा काही कॉम्प्लिकेशन होतात, त्यावेळेला हे सिकल सेलचं प्रमाण खूप जास्ती वाढतं आणि ते जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन ब्लॉक होतात तेव्हा अक्यूट पेन क्रायसिस म्हणून म्हणतं की अतिशय वेदना होतात पेशंटला, असह्य अशा वेदना होतात पूर्ण अंगभर आणि अशा वेदना झाल्यामुळे ते असह्य होतं आणि त्या वेदना जितक्या जास्त तितकं जास्ती सिकलिंगचं प्रमाण पण होऊन जातं. त्याचप्रमाणे त्यांना म्हणजे वेगवेगळ्या ऑर्गन, इव्हन आम्ही बघितलेलं आहे की लहान मुलांमध्ये पण हार्टच्या नसा ब्लॉक होऊन त्यांना हार्ट अटॅक सारखे प्रकार येऊ शकतात. दुसरं, मेंदूमधल्या रक्तवाहिन्यांना रक्तपुरवठा झाला की पॅरालिसिस सारखा अटॅक येऊ शकतो. किडनीमध्ये किडनीचे आर्टरीज ब्लॉक होऊ शकतात, डोळ्याच्या आर्टरीज ब्लॉक होऊ शकतात, पोटामधल्या ज्या आतड्यांच्या आर्टरीज आहेत त्या पण ब्लॉक होऊ शकतात. आपली जी स्प्लीन आहे प्लीहा, त्याच्यामध्ये या सेल्स अडकून त्या स्प्लीहाचं काम कमी होतं आणि असे वारंवार अटॅक आले की स्प्लीहाचा आकार कमी कमी होत जातो आणि अशा वेळेला जेव्हा ती स्प्लीन डिस्ट्रॉय होऊन जाते आणि मग या रुग्णांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्ती होतात. पायाच्या नसांमध्ये जेव्हा छोटे छोटे ब्लॉक्स होतात तेव्हा त्यांना अल्सर्स होतात पायामध्ये आणि त्याचं निदान होणं मुश्किल होऊन जातं आणि त्याची ट्रीटमेंटही तेवढीच कठीण होऊन जाते. नक्कीच. हे बरेचसे ऑर्गन्स आहेत. प्लस त्यांना जेव्हा ॲनिमिया होतो, रक्त कमी होतं, त्यात बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं, त्यामुळे लिव्हरला डॅमेज होतं आणि रक्त कमी झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा येणं आणि दम लागणं असे प्रकार होतात. त्यामुळे त्यांना मग रक्त चढवण्याशिवाय दुसरा पर्याय असतो. जेव्हा रक्त कमी होतं आणि जेव्हा आपण म्हटलं की ऑक्सिजन कमी झालं की सिकलिंग होतं, तर रक्त कमी झाल्यामुळे ते प्रमाण अजून वाढत जातं, त्यामुळे ते एक विशियस सायकल होऊन जातं. नक्कीच. डॉक्टर, आपण याविषयी अजून चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपल्यासोबत अजिंक्य आहेत बदलापूरवरून, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. अजिंक्य सर, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम मला असं विचारायचं होतं की सिकल सेल हा आजार अनुवंशिक आहे का आणि या आजारावर आटोक्यात नियंत्रण आणण्यासाठी काही लसीकरण आलेली आहे का असं विचारायचं. नक्कीच नक्कीच. खूप चांगला प्रश्न विचारलात अजिंक्य. हो, हा प्रश्न आपण याच्यामध्ये कळालं की अनुवांशिक आहे. आता आपण याच्यातच बघितलं, आधी डॉक्टरांनी सांगितलं की हा अनुवांशिक आहे आणि जे लसीकरण आहे, तर डॉक्टर यासाठी काही लसीकरण आहे का आणि ते केव्हा केलं जातं? हा आजार अनुवंशिक आहे हे तर मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक जे सिकल सेल ट्रेटचे जे पालक असतात त्यांच्याकडनं हा मुलांना येत असतो आणि ते तुमच्या फॅमिलीमध्ये येत असतात हे जीन्स, त्यामुळे तो अनुवंशिक आहे. याच्यावरती हा जेनेटिक आजार असल्यामुळे याच्यावरती लस अशी नाही आहे की ज्याच्यामुळे ते प्रिव्हेंट, पण काही नवीन टेक्नॉलॉजी अशा आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे, पण त्या सध्या भारतामध्ये नाही आहेत, भारताबाहेर याच्यावरती खूप जास्त संशोधन होत आहे की ज्याच्यामध्ये हे जे जेनेटिक चेंजेस आहेत त्यांच्यामध्ये बदल केला जातो किंवा काही औषधांच्या प्रयत्नाने, काही औषधांमुळे ते ज्यांचं जे रक्तामध्ये चिकटण्याचं प्रमाण आहे आणि रक्तवाहिन्या ज्या ब्लॉक होण्याचं प्रमाण आहे ते कमी करता येतं. पण अदरवाईज लस असं नाही आहे. पण मी जसं म्हटलं की या आजारामुळे स्प्लीन जी आहे ती डिस्ट्रॉय होऊन जाते, स्प्लीनचं काम कमी होतं,
तर अशा वेळेला या रुग्णांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर ते इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण त्यांना इन्फेक्शनसाठी ज्या असलेल्या लसी आहेत कॉमन व्हायरल इन्फेक्शनच्या, त्या आपण द्यायला सांगतो. नक्कीच. याचा अर्थ असा आहे की सिकल सेल आजारासाठी प्रतिबंधन असं लस वगैरे नाही आहे, परंतु त्यांच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याच्यासाठी आपल्याकडे लसीकरण दिलं जातं. नक्कीच. आणि डॉक्टर, मला असं वाटतं की याचं प्रतिबंधन म्हणजे एकच आहे की म्हणजे विवाहाच्या वेळेस दोघांची स्क्रीनिंग करून त्यानुसारच लग्न करावेत. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? ते आपल्या जोडीदाराची निवड तर आपल्या म्हणजे हातात असते नसते, पण एक जागरूकता असायला पाहिजे की जर आपल्याला सिकल सेल आहे की नाही याची तपासणी तर आपण करूच शकतो. आणि जोडीदाराला विचारून मग जर आपल्याला पॉझिटिव्ह असेल तर जोडीदाराला विचारून त्याला जर ती टेस्ट करायची असेल तर ते केलं तर आपल्या पुढच्या आयुष्यासाठी ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण एक सिकल सेल डिसीजचं अपत्य पाळणं हे खूप खर्चिक असतं, मानसिकदृष्ट्या सुद्धा ते खूप त्रासदायक असतं. जर त्यावेळेला जमलं नाही तर निदान जेव्हा प्रेग्नंट राहतात तेव्हा तरी ते टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे की त्यावेळेला एक परिस्थिती अशी आपण आपल्या आटोक्यात असू शकते की आपण सिकल सेल डिसीज असलेलं अपत्य जन्माला घालण्यापासून आपण अवॉइड करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आपण सिकल सेल विषयी आता चर्चा करतच आहोत, तर एक प्रश्न असा आहे की म्हणजे सिकल सेल हा जीवघेणा प्रकार असू शकतो का? अगदीच. काही परिस्थितींमध्ये हा जीवघेणा असू शकतो. जसं मी म्हटलं की पेन क्रायसिस किंवा सिकल सेल क्रायसिस असं जेव्हा म्हणतो की ज्या वेळेला त्या सिकल सेलचं प्रमाण खूप वाढतं आणि एकच नसण्याचं अशा असंख्य रक्तवाहिन्या जेव्हा ब्लॉक होतात तेव्हा शरीराच्या बऱ्याच भागांना रक्तपुरवठा कमी होतो आणि ते वेदना इतक्या असह्य असतात की पेशंट त्या सहन करू शकत नाही. जेव्हा मेजर ऑर्गन्स जसं हार्ट म्हणा किंवा किडनी म्हणा किंवा आतड्या म्हणा ज्यांच्यामध्ये असं क्रायसिस होतं तेव्हा ते ट्रीटमेंट देणं पण खूप मुश्किल होऊन जातं. आम्ही त्यांना खूप जास्ती वेदनाशामक औषधं देतो की त्या वेदना कमी झाल्यानंतर त्याचं सिकल सेल क्रायसिसचं प्रोग्रेशन आहे ते कमी व्हावं. त्याचबरोबर त्यांना आपण बाकीचे पण औषधोपचार करतो, पण तरीसुद्धा त्याच्यातून बाहेर येणं मुश्किल असतं. सिकल सेल हेपॅटोपॅथी म्हणून म्हणतो, ज्याच्यामध्ये त्या सिकल सेलमुळे लिव्हर इतकं डॅमेज होतं की ते रिपेअर होणं मुश्किल होऊन जातं आणि त्याच्यातून पेशंट वाचणं खूप कठीण होऊन जातं. त्यामुळे क्रायसिसमध्ये गेल्यानंतर हा आजार जीवघेणा असू शकतो. डॉक्टर, आता आपण जसं चर्चा करत होतो की सिकल सेल या आजाराचं प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधन नाही आहे, तर मग याचे उपचार आणि याचं व्यवस्थापन, तर याचे उपचार कशा प्रकारे केले जातात? आता सिकल सेलचे उपचार आपण दोन प्रकारे घेऊ. एक म्हणजे जेव्हा ते अक्यूट इमर्जन्सीमध्ये म्हणजे जेव्हा क्रायसिसमध्ये येतात आणि एक जेव्हा ते नॉर्मल जीवन जगत असतात. जेव्हा ते क्रायसिसमध्ये येतात तेव्हा ते अतिशय सिरियस अवस्थेमध्ये असतात. त्यांना खूप जास्ती पेन होत असतं, ते खूप तळमळत असतात आणि त्यांना ऑक्सिजनची कमी असते, ते खूप डिहायड्रेटेड झालेले असतात. तर अशा वेळेला त्यांना ॲडमिट करून घेतलं जातं. त्यांना सलाईनद्वारे आणि पाण्याची मात्रा वाढवली जाते, कारण जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा रक्तातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे हे सिकल सेल अजून जास्त चिकटतात. तसंच त्यांना ऑक्सिजन दिला जातो की ते ऑक्सिजन जेव्हा कमी असल्यामुळे त्यांचं जे सिकलिंगचे प्रोसेस असते तर ती कमी व्हावी याच्यासाठी त्यांना ऑक्सिजन दिलं जातं. त्यांना दुखू नये याच्यासाठी त्यांना स्ट्रॉंग पेन किलर्स दिले जातात. त्याचबरोबर ह्याचं जे प्रेसिपिटेटिंग कॉज आहे, हा ज्यामुळे हे सिकल सेल क्रायसिस झालेला आहे त्या कंडिशनला ट्रीट करायचं तर बऱ्याचशा प्रमाणात ते इन्फेक्शन असतं. तर त्या इन्फेक्शनला ट्रीटमेंट देण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले जातात आणि दुसरं काही कारण असेल जसं काही त्यांना ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा रक्तस्राव खूप झालेला असेल किंवा काही ऑपरेशनमुळे त्यांना हे क्रायसिस झालेला असेल तर त्याच्यासाठी पण आपण ट्रीटमेंट देतो. त्याचबरोबर जर सिकल सेलचं प्रमाण खूप जास्ती असेल तर अशा वेळेला एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणजे त्यांचं रक्त काढून चांगलं नॉर्मल रक्त दिलं तर जेणेकरून सिकल सेलचं जे प्रमाण आहे ते आपल्याला 30% कमी आणता येईल आणि त्यामुळे सिकल सेल क्रायसिस कमी करता येईल. हे एक आहे.
दुसरं म्हणजे हे क्रायसिसमध्ये झालं. दुसरं जे आहे ते म्हणजे ते नॉर्मल याच्यामध्ये असताना त्यांना सिकल सेल क्रायसिस होऊ नये याच्यासाठी काही औषधं आहेत. जसं हायड्रॉक्सीयुरिया आपण त्यांना जे स्वस्त आणि भारतात अवेलेबल आहे, तर ते हायड्रॉक्सीयुरिया जे आहे ते औषध जे आहे त्याच्यामुळे त्यातल्या त्यात बरं हिमोग्लोबिन जसं HbF ह्याचं प्रमाण वाढलं जातं, त्यामुळे त्यांना सिकल सेलचे क्रायसिस कमी होतात. त्याचप्रमाणे L-ग्लुटामिन म्हणून जे आहे पावडर फॉर्ममध्ये आहे, ज्याच्यामुळे ते सिकल सेल एकमेकांना चिकटण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. तर अशी औषधं त्यांना रेग्युलर घ्यावी लागतात. काही परिस्थितींमध्ये त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची जर सुविधा अवेलेबल असेल आणि त्यांची पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे खूप खर्चिक आहे आणि सगळ्यांनाच ते परवडतं असं नाही आहे. प्लस ते डोनर मिळणं पण मुश्किल आहे. दुसरा एक उपाय आता अजून संशोधनामध्ये आहे म्हणजे जेनेटिक थेरपी, जीन थेरपी. तर त्याच्यावरती खूप जास्त संशोधन चालू आहे आणि लवकरच ते भारतामध्ये पण येऊ शकेल. नक्कीच या सिकल सेल आजाराचं जे प्रतिबंधन आहे ते आपण पाहणारच आहोत, परंतु आपल्याला एक फोन आलेला आहे रुपेश गुजराती सर नाशिकवरून. रुपेश सर, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, सिन्नरहून. माझा प्रश्न असा आहे की सारखी HB लेवल कमी असणे म्हणजे सिकल सेल आजार असू शकतो का? आणि नॉर्मल म्हणजे HB हिमोग्लोबिन किती असावं लागतं आपलं? आणि त्याच्याशी रिलेटेड अनेक काही आपल्याला आजार डिटेक्ट होऊ शकतात आपण दुसरी गोष्ट. आणि ब्लड प्रेशरचा किती संबंध असू शकतो? तर रुपेशजी खूप चांगला प्रश्न विचारला. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की सिकल सेल हा एक ॲनिमियाचा प्रकार आहे. ॲनिमिया म्हणजे रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होणं. तर रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होणं हे बऱ्याच प्रकाराने होऊ शकतं. तर ते आयर्न कमी असल्यामुळे होऊ शकतं, व्हिटॅमिन बीची कमी असल्यामुळे होऊ शकतं, किंवा कंटिन्युअस रक्तस्राव कुठून होत असेल तरी पण होऊ शकतो. आणि काही अनुवंशिक आजार आहेत जसं सिकल सेल आहे, तसंच दुसरं आहे थॅलेसेमिया आणि अनेक असे आजार आहेत त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी असू शकतो. त्यामुळे दरवेळेला हिमोग्लोबिन कमी असणं हे सिकल सेलमुळे असेलच असं नाही. हां, पण त्याच्यासाठी काही वेगळी दुसरी पण असतात. जसं बिलिरुबिन जास्ती आहे, त्यातलं जे इनडायरेक्ट बिलिरुबिन ते जास्ती आहे, किंवा त्यांना पेन क्रायसिस होत आहे. तर अशा वेळेला त्यांच्या स्पेसिफिक तपासणं करून आणि त्या ॲनिमियाचं कारण काय आहे, आयर्न डेफिशियन्सी आहे, B12 डेफिशियन्सी, या वेगवेगळ्या चाचण्या करून जर त्याच्यामधनं आपण निदान करू शकलो की बाकी काही नाही आहे आणि मग HPLCची टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये जर सिकल सेलचं प्रमाण जास्ती असेल तर आपण त्यांना सिकल सेल डिसीज आहे असं म्हणू शकतो. आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण म्हणाल तर नॉर्मल हिमोग्लोबिन हे 12च्या वरती असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असलं तर तो ॲनिमिया असतो. आणि ब्लड प्रेशरशी याचा काही संबंध नाही, पण जेव्हा सिकल सेल क्रायसिस होतं तेव्हा मात्र ब्लड प्रेशर वाढू शकतं. नक्कीच रुपेशजी, तुमच्या या प्रश्नामुळे आम्हाला अतिरिक्त माहिती मिळाली आहे, त्याच्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, आपण याविषयीची चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे सिकल सेल जनजागृती सप्ताह आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमिता पळवळ. याआधी आपण बरीचशी चर्चा केलेली आहे, आपण उपचारात संबंधित माहिती घेतलेली आहे, तसेच आपण प्रतिबंध कसा करावा हे बघितलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थापनाकडे वळत आहोत. तर सिकल सेल हा आजार असणारे रुग्ण किंवा ज्यांच्यामध्ये सिकल सेल ट्रेट आहेत असे रुग्ण यांनी कशा प्रकारे व्यवस्थापन करावे, यांनी काय करावे, काय करू नये, हे आता आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. तर सिकल सेल आजार असलेले जे व्यक्ती आहेत किंवा सिकल सेल डिसीज ज्या आहेत त्यांनी स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी स्वतःला डिहायड्रेशन होऊ नये याची काळजी घ्यावी. त्याच्यासाठी मग जर काही बाहेरचं खाऊन त्यांना त्रास होणार असेल तर अशा काही गोष्टी अवॉइड कराव्या. पाण्याचं प्रमाण नियमित चांगलं ठेवावं, जवळजवळ 3 ते 4 लिटर पाणी नेहमी घ्यावं. त्यांना इन्फेक्शन काही झालं, जराही ताप आला तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांना भेटावं
आणि उपाययोजना कराव्यात, कारण जितकं इन्फेक्शन पसरत जाईल तितकं त्यांना जास्ती त्रास होणार आहे. दुसरं म्हणजे इन्फेक्शन होऊ नये ज्याच्यासाठी ज्या काही लसी सांगितल्या आहेत त्या रेग्युलरली घ्याव्या डॉक्टरकडनं. त्याच्यानंतर अशा काही सिच्युएशन्स असतात की जिथे त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासू शकते, जसं एकदम थंडीचं वातावरण असतं तेव्हा मग त्यांनी स्वतःला प्रोटेक्शन करावं, गरम कपडे घालावेत, अशा थंड ठिकाणी जाणं अवॉइड करावं, किंवा अतिशय गरम जेव्हा होतं तेव्हा स्वतःला त्याच्यापासून सुरक्षित ठेवावं, पाण्याचं प्रमाण जास्ती ठेवावं, जास्ती घाम येऊ नये याचा प्रयत्न करावा, घाम आला तर त्याच्यासाठी स्वतःला हायड्रेट ठेवावं. त्याच्यानंतर जर अशा थंडीच्या ठिकाणी जायची परिस्थिती आली तर त्यांनी स्वतःला गरम कपडे आणि त्याचं व्यवस्थित रेग्युलेशन करावं. नक्कीच. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा त्यांनी स्वतःबरोबर एक कार्ड जर ठेवलं की त्यांना हा आजार आहे, तर जर काही त्यांना अचानक काही प्रॉब्लेम उद्भवला तर त्यांच्यावर उपाययोजना करणं इझी पडेल, सोपं जातं. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या कुटुंबियांची पण तपासणी करून घ्यावी, आणि कुटुंबियांमध्ये पण असा काही आजार असेल तर ताबडतोब त्याच्यासाठी उपाययोजना कराव्यात. हायड्रॉक्सीयुरियाचं जे काही मी गोळ्या सांगितल्या आहेत त्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं, आणि आपल्या इलेक्ट्रोफोरेसिस HPLC करून HBSचं प्रमाण नियंत्रणात ठेवावं. दुसरं जे मी म्हटलं की सिकल सेल ट्रेट ज्या लोकांना आहे त्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी की जसं लग्नाच्या वेळेला आपल्या जोडीदाराचं पण सिकल सेल ट्रेट आहे का याच्याबद्दल माहिती करून घ्यावी, आणि त्यांनी पण वेळोवेळी आपली HPLC टेस्ट करून HBSचं प्रमाण नियंत्रणात आहे की नाही याची खबरदारी घ्यावी. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आपल्याला व्यवस्थापन कसं करावं, सिकल सेल हा एक जीवघेणा आजार आहे आणि त्यापासून आपण कसे स्वतःला वाचवू शकतो, किंवा जर आजार असेल तर आपण कसं त्या क्रायसिसपासून स्वतःला वाचवू शकतो, हे डॉक्टरांनी आपल्याला अत्यंत स्पष्ट सोप्या भाषेमध्ये आपल्याला आता सांगितलेलं आहे. आपल्याला निपाणीवरून शिवानंद वसेदार सरांचा प्रश्न आहे. सर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे, सिकलसेल रोगापासून आपण सुरक्षित राहण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे आणि आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला सिकलसेल रोग होऊ शकत नाही, त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे बघा मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद, चांगला प्रश्न विचारला. असं आहे ना की हा अनुवंशिक आजार आहे, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या पालकांकडनं तो आजार आलेला नाही, तुम्हाला ते जेनेटिक चेंजेस आलेले नाही, तर तुम्हाला तो आजार होणार नाही. पण जर तुम्ही लग्नाच्या वयामध्ये असाल आणि तुमच्या पार्टनरला जर तो सिकल सेलचा ट्रेट असेल तर कदाचित तुम्हाला होणाऱ्या अपत्याला तो सिकल सेलचा आजार ट्रेट असू शकेल, आणि जर म्हणजे त्या ट्रेटच्या व्यक्तीने जर परत दुसऱ्या ट्रेटच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं तर त्यांना होणाऱ्या अपत्यांमध्ये सिकल सेल डिसीज होऊ शकेल. ज्यांना हे जेनेटिक चेंजेस नाहीत त्यांना हा आजार होणार नाही. नक्कीच. म्हणजे सिकल सेल जरी जीवघेणा असला तरी तो असा अचानक होणारा आजार नाही आहे, तो अनुवांशिक म्हणजे जेनेटिक आजार आहे, जो आपल्या जीन्समधून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे वारसा हक्काने जात असतो असं आपण म्हणू शकतो. आणि जर एखाद्या फॅमिलीमध्ये तो जीन कुठून तरी येतोय याचा अर्थ तो पार्टनरमधून येतो आहे असं आपण याचा निष्कर्ष काढतो. नक्कीच. डॉक्टर, आज आपण सिकल सेल या आजाराबद्दल, म्हणजे हा जो एक रक्तविकार आहे याच्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेतली आहे. जसं आपण त्याचे कारण बघितले, आपण त्याचे लक्षणं बघितली, आपण त्याचा उपचार आणि व्यवस्थापन बघितलं. तर रक्तविकारांमध्ये सिकल सेल आजार हा एक आजार आहे. तर याचं जे आपण डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतो, किंवा अजून असे रक्तविकार कोणते कोणते आहेत की जे आपण टाळू शकतो, किंवा अजून कोणते कोणते आहेत? जसं सिकल सेल म्हटलं, जो अनुवंशिक आहे, जो आपल्या पिढीजात येत असतो, तसा एक थॅलेसेमिया म्हणून एक प्रकार पण असतो, जो पण एक अनुवंशिक रोग आहे आणि त्याच्यामध्ये पण जेनेटिक चेंजेस होत असतात. तर असं परिस्थिती उद्भवू शकते की एक तुमचा पालक सिकल सेलचा ट्रेट असू शकेल आणि दुसरा पालक हा थॅलेसेमियाचा ट्रेट असू शकेल. तर अशा परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपत्यांपैकी एखाद्या अपत्याला सिकल सेल आणि थॅलेसेमिया असे दोन्ही जीन्स मिळू शकतात.
त्याला आम्ही सिकल थॅल ट्रेट असं म्हणतो. तर अशा परिस्थितीमध्ये ती परिस्थिती दोन्ही म्हणजे अगदी माइल्ड स्वरूपात पासून ते अगदी सिरियस स्वरूपात मध्ये सिकल सेल डिसीज सारखे पण ते बिहेव करू शकतात. त्यामुळे तो एक प्रकार सिकल थॅल डिसीज असं म्हणतो. ही जी डिसीज आहे ते सिकलपेक्षा थोडंसं वेगळ्या प्रमाणात होऊ शकतं. म्हणजे त्यांच्यामध्ये ॲनिमिया होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये स्प्लीन ही वाढू शकते. आणि हा आजार साधारणतः म्हणजे 18-19 वर्षानंतर तो जास्ती प्रमाणात दिसायला लागतो. त्यामुळे असे व्यक्ती जे असतील ज्यांना ॲनिमिया आहे, जॉन्डिस आहे आणि त्यांच्या पोटामध्ये स्प्लीन वाढलेली आहे, तर अशा लोकांनी आपलं HP इलेक्ट्रोफोरेसिस किंवा HPLC करून त्याच्यामध्ये हे बघावं, आपल्याला जेनेटिक चेंजेस आहेत का ते बघावं. बऱ्याच वेळेला काय होतं की रक्त कमी असल्यामुळे बऱ्याच वेळेला रक्त चढवलं जातं आणि त्याच्यानंतर ही टेस्ट केली जाते. तर अशा वेळेला ते दुसरं रक्त असल्यामुळे योग्य निदान होणं मुश्किल होऊन जातं. तर अशा वेळा मग आई वडिलांची तपासणी करून त्याच्यामधनं निदान केलं जातं किंवा मग स्पेसिफिक जेनेटिक टेस्ट करून ते निदान केलं जातं. त्यामुळे हा एक प्रकार आहे सिकल बीटा थॅलेसिमिया. नक्कीच. डॉक्टर, तुमचा 27 वर्षांचा अनुभव आहे रक्तविकार या विषयावरती. तुम्ही कितीतरी रुग्णांना बघितलेलं असेल, कितीतरी रुग्णांना उपचार केले असतील. तर तुमच्या आयुष्यातले असे 1-2 क्षण जे तुम्ही म्हणजे नाही विसरू शकणार किंवा जे आपल्या प्रेक्षकांना काहीतरी मेसेज देऊन जातील असे काही क्षण तुमचे? बरेच पेशंट असे बघितलेले आहेत की अक्यूट क्रायसिसमध्ये, आता आमचं टर्शरी केअर हॉस्पिटल असल्यामुळे पेशंट अगदी सिरियस पेशंट येतात. तर असे क्रायसिसवाले पेशंट पण खूप येतात. तर बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की ते इतक्या वेदनामध्ये असतात, बाहेरून काही दिसत नाही पण त्यांना आतून प्रचंड वेदना होत असतात आणि कितीही पेन किलर दिले तरीसुद्धा त्यांना त्यांचं वेदना कमी होत नसतात. ते व्हायला थोडा वेळ लागतो. तर अशा वेळेला त्यांच्याबरोबर जे नातेवाईक आहेत किंवा इतर डॉक्टर आणि इतर रुग्णांचे नातेवाईक किंवा नर्स वगैरे आहेत, त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे असे पेशंट आहेत की ज्यांना 3-4 दिवस ते आहेत आजारामध्ये, पण तेव्हा त्यांना आश्वासन दिलं जाते की नाही तुम्ही बरे होणार आहात, तर त्याच्यातून त्यांना बरे व्हायला मदत होते. आणि इतर उपाययोजना तर चालूच असतात, पण त्यांना थोडंसं मनाला त्यांचं आश्वासन दिलं तर ते असे बरेच रुग्ण बरोबर झालेले आहेत. तसंच काही फॅमिलीज बघितलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये 3-4 म्हणजे त्यांचं नशीब म्हणावं असं की त्यांची 3ही अपत्यांना सिकल सेल डिसीज होता. तर त्यातली 2 अपत्य जी आहेत ती क्रायसिसमध्ये गेली. त्यामुळे मग ते तिसरं जे अपत्य होतं त्या आईला अतिशय तिचं म्हणावं की या अपत्याला तरी माझ्यासाठी राहू द्या. त्यामुळे ती सतत येऊन आमच्याबरोबर त्या मुलाबद्दल विचारणा करत असते की त्याला काही होऊ नये, त्याच्यासाठी ती खूप प्रयत्नशील असते. अशा वेळेला बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा सल्ला जरी दिला तरी सुद्धा ते ट्रान्सप्लांट करायला डोनर मिळणं मुश्किल होऊन जातं. त्यामुळे जर नवीन काही थेरपी आली, जीन थेरपी, त्याची आम्ही वाट बघतोय, तर काही असेल तर आम्ही नक्कीच त्या पेशंटला त्याबद्दल. आणि डॉक्टर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट जरी म्हटलं तरी ते अतिशय खर्चिक असावं. बरोबर आहे. नक्कीच. ते खर्चिक आहे आणि काही प्रमाणात ते सोशल वर्करच्या थ्रू त्याच्यातला खर्च पण कमी केला जाऊ शकतो. पण ती पूर्ण जी प्रोसेस आहे ती खूप त्रासदायक आहे, ज्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता पण खूप जास्ती असते. त्यामुळे त्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन इंडिकेशन म्हणजे ज्यांना अगदीच परिस्थिती त्यांना प्रेरक आहे अशा लोकांनाच आम्ही बोन मॅरो करण्याचा सल्ला देतो. आणि ते जितक्या लहान वयात बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतील तितका त्याचा जास्ती फायदा असतो. मोठं झाल्यानंतर बरेचसे रक्त त्यांना जेव्हा चढवले जातात तेव्हा ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होणं हे पण थोडं कठीण असतं. नक्कीच. प्रेक्षक हो, सिकल सेल या आजारावर आपण अशीच चर्चा करत राहणार आहोत. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचे आरोग्य संपदामध्ये स्वागत. आजचा आपला विषय आहे सिकल सेल जनजागृती सप्ताह आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर नमिता पडवळ मॅडम.
तर प्रेक्षक हो, आपण सिकल सेल याविषयी विस्तृत माहिती घेत आहोत. आपण त्याचं कारणांपासून ते व्यवस्थापनांपर्यंत सगळं बघितलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा सिकल सेल आजार हा एक अत्यंत जीवघेणा आजार असून हा अनुवांशिक आजार आहे असं आपल्याला कळालं आहे आता. तर डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे की जसं सिकल सेल हा अनुवांशिक आजार आहे, तर अजून असे कोणते अनुवांशिक आजार आहेत जे आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा अजून आहे तसं? जसं सिकल सेल हा अनुवंशिक आहे, तसंच दुसरा मी म्हटलं तसं थॅलेसिमिया हा सुद्धा एक अनुवंशिक आजार आहे आणि दुसरा एक आहे हिमोफिलिया. तर थॅलेसिमियामध्ये प्रकार असतो की मायनर असतो, इंटरमिजिएट असतो आणि मेजर. जर मायनर असतो त्याच्यामध्ये जसं सिकल सेल ट्रेट असतं की एकच जीन ॲबनॉर्मल असतं, त्यामुळे त्यांना होणारा आजार हा कमी प्रमाणात असतो आणि त्यांना फक्त हिमोग्लोबिन 7 ते 8 पर्यंत असतं, पण अदरवाईज त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर दुसरा पार्टनर त्यांचा पण थॅलेसिमिया मायनर असेल तर मात्र होणारा त्याला थॅलेसिमिया मेजर होऊ शकतो. तर थॅलेसिमिया मेजर म्हणजे असे रुग्ण जे असतात त्यांना त्यांच्यामध्ये रक्त बनतं, हिमोग्लोबिन बनतं, पण ते ॲबनॉर्मल असल्यामुळे ते लगेच डिस्ट्रॉय होऊन जातं आणि त्यामुळे त्यांना ॲनिमिया होतं, रक्त कमी होतं आणि त्यांना रक्त चढवण्याशिवाय पर्याय नसतो. मग त्यांना रेग्युलरली म्हणजे सुरुवातीला तर 1-2 महिन्यांनी चढवावं लागतं, पण जसजसा वय वाढतं आणि हा आजार बळावत जातो तसतसं त्यांना दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला रक्त चढवावं लागतं. आणि असं रेग्युलर रक्त चढवल्यामुळे त्याच्यामुळे पण त्यांना कॉम्प्लिकेशन्स होतात किंवा जेव्हा त्यांचं रक्ताच्या पेशी आतल्या डिस्ट्रॉय होतात तेव्हा जे आयर्न रिलीज होतं ते वेगवेगळ्या ऑर्गन्सवर ते डिपॉझिट होतं, जसं लिव्हर आहे, किडनी आहे, पिट्युटरी जी ग्रंथी आहे तिथे किंवा पॅनक्रियाज आहे. तर अशा ठिकाणी ते डिपॉझिट झाल्यामुळे किंवा हार्ट म्हणा तर त्यांना हृदयाचे विकार आहेत, डायबिटीज आहेत, दुसरे एंडोक्राईन डिसऑर्डर जसं त्यांची वाढ खुंटणे किंवा वयात न येणं, मुलींना मासिक पाळी न येणं किंवा लिव्हरला सूज येणं आणि त्याच्यामुळे त्यांना कावीळ असणं किंवा लिव्हर सिरोसिस म्हणतो ज्याच्यामध्ये पोटामध्ये पाणी होणं, पायाला सूज येणं, असे आजार येतात. आणि मग त्याच्यासाठी जी ट्रीटमेंट दिली जाते त्या ट्रीटमेंटमुळे आयर्नचं प्रमाण कमी होतं, पण त्या ट्रीटमेंटचेही काही दुष्परिणाम असतात. त्यामुळे तो एक प्रकार आहे थॅलेसिमियाचा. दुसरा एक हिमोफिलिया म्हणून आहे. हा हिमोफिलिया हा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपलं रक्त जे आपल्या शरीरामध्ये कुठून रक्तस्राव झाला तर ते लगेच थांबतं, 2-3 मिनिटांमध्ये थांबतं. पण या पेशंटमध्ये ती थांबण्याची प्रोसेस करण्यासाठी जे फॅक्टर्स असतात त्याची कमी असते, त्यामुळे ते रक्त साखळत नाही, ते वाहत राहतं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ते बाहेरनं मार नाही लागत, जसे लहान मुलं खेळत असतात, गुडघ्याला जरासा मुका मार लागला तर अशा वेळेला त्या गुडघ्याला सूज येते आणि ती वाढत जाते, कारण ते रक्त तिच्यामध्ये कंटिन्युअसली वाहत राहतं आणि ते थांबत नाही. तर अशा वेळेला ते आणि असं वारंवार झाल्यामुळे त्यांचे सांधे निकामी होतात. तर असं रक्तस्राव जर मेजर ऑर्गन्समध्ये झालं, जसं काही ब्रेन आहे किंवा पोटामध्ये किंवा त्यांना काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही मार लागला तर रक्त थांबत नाही आणि मग तो जीवघेणा ठरू शकतो. नक्कीच पण याबद्दल आपण पाहणारच आहोत, परंतु आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. मंगला आपटे मॅम पुण्यावरून आहेत. मंगला मॅडम, आपला प्रश्न विचारा. मला असं प्रश्न विचारायचा की ज्यांना कावीळ होते की नाही, तर ते कावीळच्या बाबतीत सिकल सेल काय आहे तर त्याच्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकाल की त्यावेळेला आपण काय करू शकाल असं मला विचारायचं होतं. नक्कीच, धन्यवाद. कावीळ संबंधी प्रश्न आहे यांचा डॉक्टर. तर कावीळ हा प्रकार जो आहे तो बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो. जसं काही वेळेला कावीळ जो असतो ना तो जे रक्तामधले जे हिमोग्लोबिन आहे किंवा तांबड्या पेशी ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय होतात आणि त्याच्यामधून जे बिलिरुबिन बाहेर पडतं त्याच्यामुळे कावीळ होऊ शकते. दुसरा प्रकार जो आहे तो लिव्हर जेव्हा खराब होतं त्या लिव्हरच्या जे एन्झाईम्स असतात ते कमी असल्यामुळे त्याच्यामुळे तो त्या बिलिरुबिन जे नेहमीच्या तांबड्या पेशींमधनं रिलीज होतं त्याचं पुढे त्याचं मेटाबॉलिझम होत नाही, त्याच्यामुळे होऊ शकतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे हे बाकीचे ऑर्गन्स ठीक आहेत, पण जे गॉल ब्लॅडर असतं
तर त्या गॉल ब्लॅडरमध्ये जिथे ते पित्त साठवलं जातं, हे जे बाईल जे साठवलं जातं ते बाहेर टाकलं जात नाही, तर अशा परिस्थितीमध्ये कावीळ होऊ शकते. तर या तिन्हीपैकी कुठचं कारण आहे कावीळचं ते पहिले तपासावं लागतं. त्याला आपण प्री हिपॅटिक, हिपॅटिक आणि पोस्ट हिपॅटिक असं म्हणतो. तर याच्यापैकी जे प्री हिपॅटिक कॉज आहेत, जे हे सिकल सेलमध्ये किंवा थॅलेसिमियामध्ये आपण जास्ती प्रमाणात बघतो. तर अशा वेळेला काही रक्ताच्या चाचण्या आहेत ज्याच्यामध्ये जे बिलिरुबिनचं प्रमाण आहे आणि ते बिलिरुबिन कोणत्या प्रकारचं आहे, इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट आहे, त्याच्या प्रमाणानुसार आपण ठरवतो की हा कोणत्या प्रकारचा आहे. आणि जर तो ज्या तांबड्या पेशीच्या नष्ट होण्यामुळे वाढलेला असेल तर त्याचं कारण शोधून त्याला ट्रीटमेंट दिली जाते. जर ते लिव्हरच्यामुळे असेल तर लिव्हरचा कुठचा आजार आहे त्याची ते शोधून ते सोनोग्राफी आणि काही रक्ताच्या चाचण्या करून तर त्या लिव्हरच्या आजारावरती औषध दिलं जातं. आणि जर ते गॉल ब्लॅडरच्या प्रॉब्लेममुळे असेल, आता हा गॉल ब्लॅडरचा प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे आपण असं जो म्हणतो, तर हा तो बिलिरुबिन तांबड्या पेशी डिस्ट्रॉय झाल्यामुळे हिमोलायसिस म्हणतो त्याच्यामुळे म्हणजे सिकल सेलमध्ये किंवा थॅलेसिमियामध्ये पण होऊ शकतो. आणि हे जे खडे जे असतात ते त्या पित्ताशयाची नळी जी असते त्याच्यामध्ये जाऊन अडकतात आणि त्याच्यामुळे होऊ शकतं. तर अशा वेळेला पित्ताशय काढून टाकलं जातं किंवा ते पित्ताशय ते खडे न होण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याच्यामुळे त्याची म्हणजे त्या कावीळीचा इलाज केला जातो. नक्कीच. मंगला मॅम, आपल्याला आपल्या प्रश्नाचं नक्कीच एकदम व्यवस्थित उत्तर मिळालेलं आहे. तर डॉक्टर, आज आपण सिकल सेलबद्दल एवढी चर्चा केली, तर जाता जाता एक टेक होम मेसेज जे म्हणतात ते आपण आपल्या प्रेक्षकांना काय देऊ इच्छिता? आपल्या देशाने खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे 2023 पासून की त्यांना या सिकल सेलचे पेशंट्स खूप कमी करायचे आहेत. तर त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न केले जातात आहेत. स्पेशली जिथे आदिवासी एरिया खूप जास्ती आहे तिथे मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग केलं जातं आणि असे जेव्हा रुग्ण आढळतात तेव्हा त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं कशा प्रकारे हा सिकल सेलचा आजार पुढच्या पिढीमध्ये नाही जायला हवा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. तर माझं असं म्हणणं आहे की नवीन पिढीने स्वतःहून पुढे येऊन आपल्याला स्वतःला असा काही अनुवंशिक आजार आहे का, जसं सिकल सेल आहे, थॅलेसिमिया आहे, हिमोफिलिया आहे, तर याची तपासणी करून घ्यावी. आणि जेव्हा त्यांच्या लग्नाचा प्रसंग येईल तेव्हा आपल्या जोडीदाराकडनं पण ह्या तपासण्या करून घ्याव्यात, जेणेकरून आपली पुढची पिढी जी असेल ती सुदृढ असेल आणि हा जो हे पुढचं जे अनुवंशिक आजार आहेत ते आपण टाळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. म्हणजे अनुवंशिक आजार जसे की सिकल सेल यांचं प्रिव्हेन्शन म्हटलं, प्रतिबंधन म्हटलं की एकच आपल्यासमोर उपाय येतो आणि तो म्हणजे तपासण्या आणि चाचण्या करून आपण ही खात्री करून घ्यावी की आपल्याला या आजाराची लागण नाही आहे. तर प्रेक्षक हो, आज आपण सिकल सेल या रक्तविकाराबद्दल विस्तृत अशी माहिती डॉक्टरांकडून घेतलेली आहे आणि डॉक्टरांनीही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दात आपल्याला सर्वांना कळेल अशी आपल्याला सांगितलेली आहे. याबद्दल डॉक्टर, दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि आरोग्य संपदाच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, तुम्हीही आमच्यासोबत असेच नेहमी जोडलेले असतात हे तुमच्या येणाऱ्या प्रश्नांवरून आम्हाला कळत असते. तर असेच आमच्याशी जोडलेले राहा. आमचे वेगवेगळे आरोग्यविषयक जे विविध विषय असतात त्यांच्या चर्चेमध्ये तुम्हीही सहभागी होत राहा. आणि तोपर्यंत आपण भेटू पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा.